म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये शिकवित नवे काही बनवावे किती किती सोचले ते जीवित हे पुरवावे चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये. नमस्कार. आम्ही सारे खवय्ये शुभमंगल सावधानच्या आजच्या भागात मी संकर्षण तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. खूपदा असं होतं की एखादी व्यक्ती आपल्या अवतीभोवती असते पण आपल्याला ती माहीतच नसते, तिच्याशी बोलणं पण होत नाही, पण नंतर लक्षात येतं की तीच व्यक्ती आपल्या आयुष्यात नवरा किंवा बायको म्हणून आली. पुण्यातल्या स्वप्नीलच्या आयुष्यात असंच झालंय. त्याच्याच कॉलेजला त्याची बायको गौरी होती पण त्याला माहीतही नव्हतं. जाऊयात त्याच्याकडे, त्याच्याशी खूप गप्पा मारूयात आणि त्या दोघांकडनंही पाहूयात नवीन रेसिपी. चला. आम्ही सारे खवय्ये शुभमंगल सावधान च्या आजच्या आपल्या भागात आपल्यासोबत आहे स्वप्नील ठाकूर आणि गौरी. तुमचं नुकतंच लग्न झालंय ना? तुमच्या दोघांचंही झी मराठीच्या आम्ही सारे खवय्ये शुभमंगल सावधानच्या आजच्या भागात खूप खूप मनापासून स्वागत. धन्यवाद. टेन्शन आहे का काही? नाही. आपल्याला फक्त छान गप्पा मारायच्या आहेत आणि गप्पांनंतर आपल्याला मुद्द्याकडे जायचं म्हणजे तुमच्या हात नावाला छान रेसिपीज पण पाहिजेत. चालेल ना? हो. येस. तुझं पूर्ण नाव काय? माझं नाव स्वप्नील जयाश ठाकूर. बरं. काय करतोस तू इथे पुण्यात? मी मूळचा पुण्यातच आहे आणि इथे आमचा बिझनेस आहे. ओके. इलेक्ट्रिकल स्ट्रीम मध्येच आहे. बरं. आणि आमच्याकडे बऱ्याच प्रोडक्टच्या इलेक्ट्रिकल प्रोडक्टच्या एजन्सीज आहेत आणि मेनली प्रोजेक्ट्सला आमचा सप्लाय असतो. ओके. आणि तू कुठल्या कॉलेजात तुझं शिक्षण झालं? मी डिप्लोमा आधी वाडिया कॉलेजमधनं केला होता आणि त्यानंतर डिग्री PVG कॉलेजमधनं केली होती. IT स्ट्रीम मध्ये केली होती. ओके. आणि आता गौरी ठाकूर सध्याची, आधीची गौरी इनामदार. गौरी इनामदार. तुझं कुठल्या कॉलेजला शिक्षण झालं? माझं पण इंजिनिअरिंग PVG कॉलेज मधूनच झालं. सेम कॉलेज? पण तेव्हा आम्ही ओळखत नव्हतो. अरेंज मॅरेजच आहे पण तेव्हा ओळखत नव्हतो आम्ही. तेव्हा ओळखत नव्हतो म्हणजे खूपदा समोरासमोर गेलाही असाल तुम्ही, पास झाला असाल? नाही, ऍक्च्युली 3 वर्षाचा आमचा गॅप होता ना, त्याच्यामुळे मग आम्ही जेव्हा पास आउट होत होतो तेव्हा तिची एंट्री झाली, त्याच्यामुळे एकच वर्ष आम्ही एकत्र होतो. सो तेव्हा जर तुमची भेट झाली असेल तर कदाचित हे लव्ह मॅरेज असतं. येस म्हणतेस तू? होऊ शकला असतं. होऊ शकला असतं. बर. दाखवण्याचा अगदी रितसर छान कार्यक्रम झाला. कुठे झाला? आमच्या घरीच झाला. पहिल्यांदा हे घरी आले होते तेव्हा. बरं. मग तेव्हा पाहिल्यावर काय वाटलं की यही है मेरे सपनों का राजकुमार असं झालं? ऍक्च्युली झालं असंच म्हणायला हरकत नाही. पहिल्याच ह्याच्यात नंतर नाही म्हणायला काही नव्हतंच काम. बरं. आणि तुला रे? मला पण आवडली होती पहिल्याच भेटीमध्ये. तू का लाजतोयस? ती एवढं छान सांगते. गुलाबी गुलाबी झालाय तो अख्खा. कशामुळे? आवडली ना ती, मग आता म्हणून तूच लाजायचं? बरं ठीक आहे. चला, आवडली. मग काय नाही, मग पहिल्यांदा आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो आणि नंतर मग ते आमच्याकडे आले होते. आणि मग येण्याच्या आधी म्हणजे हे आमचं घर वगैरे सगळं मी स्वतः आवरलं होतं, एकदम चकाचक करून ठेवलं होतं तिला आवडावं म्हणून. आणि सगळं झालं त्याच्यानंतर सुद्धा ऍक्च्युली हो म्हणायला 1 महिना घेतला होता. ओळखून घ्यावं एकदम व्यवस्थित म्हणून. हा, बरं ठीक आहे. मग आता त्या ओळखण्याच्या दरम्यान तू भेटला तर नक्कीच असशील. बरं. मग तुमच्या त्या 1 महिन्याच्या दरम्यानची काही गोड गुलाबी छान आठवण? आम्ही एकाच कॅफेमध्ये भेटत होतो, कारण पहिल्यापासूनच आमचं चांगलं चाललं होतं, त्याच्यामुळे आम्ही तो कॅफे लकी ठरला असं वाटलं, त्यामुळे पुढच्या वेळी पण तिथेच भेटलो होतो. बरं. वा. काय गिफ्ट वगैरे तेव्हा काही देणं वगैरे भरपूर झालं असेल? गिफ्ट असं काही नव्हतं. आम्ही म्हणजे गप्पाच खूप रंगल्या होत्या आमच्या. बरं. लग्न ठरायचं होतं ना ऑफिशियली अजून, त्यामुळे गिफ्ट वगैरे. आताच लग्न झालं नाही का तुमचं? हो. बरं. पण तुम्हाला असं वाटतं की ह्या जो काही तू निर्णय द्यायला 1 महिना घेतलास किंवा लग्न झाल्यानंतरचा आतापर्यंतचा काळ तू तिला ओळखलेस पूर्ण? बऱ्यापैकी ओळखलंय. बऱ्यापैकी ओळखले. आणि तू ग?
अवघड प्रश्न. नाही अजून काही असं म्हणजे सांगता नाही येणार मला. पूर्णपणे ओळखलंय असं माहित नाही. आता कळेल कारण हार्डली 2-3 महिनेच झालेले आहेत. सो बरोबर. तू तिला आणि ती तुला किती ओळखते म्हणजे हा प्रयत्न एवढा करतात की तुमच्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हालाच कळाव्या म्हणूनच. चालेल का? मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो. चालेल? येस. चला गौरी तुला पहिला प्रश्न विचारतो. स्वप्नीलला फिरायला जायला कुठे आवडेल? कुठलं ठिकाण आवडेल? महाबळेश्वर. त्यांनी करेक्ट उत्तर दिलंय, महाबळेश्वर. आणि गौरीला फिरायला जायला कुठे आवडेल? महाबळेश्वर. महाबळेश्वर. नुकतेच तुम्ही जाऊन आलात. ह्याच्याशिवाय दुसरं ठिकाण फिरला नाही तुम्ही अजून? जायचंय. हो. तुर्तास आता दोघांची उत्तर बरोबर आहेत कारण फिरलाय तर एकच ठिकाण. उत्तर मला वेळच तेवढा कमी मिळालाय. सो घरच्यांनी हे सगळं ऐकावं बरं का, यांना वेळच तेवढा कमी मिळाला आहे. चला पुढचा प्रश्न. मॅडमचा आवडता हिरो कोणता आहे जरा आम्हाला सांगा ना. आमिर खान. का रे? आमिर खान. एकदम तू असं प्रश्न संपायच्या आत आमिर खानाचं उत्तर दिलं कसं काय? कारण या गोष्टी आमच्या झाल्या होत्या की कुठला ऍक्टर आवडतो किंवा काय होतं. आणि ह्याची आवडती हिरोईन कोणती? माधुरी दीक्षित. नाही माहिती मला ऍक्च्युली. गेस होता. माधुरी दीक्षित नाही माहित का? माधुरी दीक्षित आहे हे माहित नाही. नाही माहिती नाही. पण माधुरी दीक्षित करेक्ट उत्तर आहे. त्यांनी माधुरी दीक्षितच सांगितलंय. अरे ती करेक्ट उत्तर देते सगळे. तू आपला चाच पडतोयस. चला पुढचा प्रश्न. गौरीला कुठली भाजी खायला आवडत नाही? अवघड प्रश्न आहे हा. कारण ती सगळ्या भाज्या खाते. त्यातल्या त्यात बरं तू विचार करतो पर्यंत मी तिला विचारतो. ह्याला कुठली भाजी आवडत नाही? पालेभाज्या नाही आवडत. त्यातली एखादी कुठली? पालक मेथी. शेपू त्याला आवडत नाही. आणि निदान तिने रंग तरी सारखा सांगितला, पालक मेथी आणि शेपू. तू रंगापर्यंत नाही गेला नाही. मुळात तिला पालेभाज्या आवडतात त्यामुळे प्रश्न आहे कुठल्या आवडत नाही. तर तिला कारला आणि वांग आवडत नाही असं तिने आम्हाला सांगितलंय. आता लक्षात ठेव, काय गिफ्ट दिल्यावर तिला खूप आनंद होईल? सेंट वगैरे. तू परत एकदा विचार कर. तोपर्यंत तिला विचारतो की त्याला काय सरप्राईज गिफ्ट दिलं तर खूप आवडेल. बर मीच सांगतो. त्याने असं सांगितलं की त्याला एखादं शर्ट वगैरे दिलं तर त्याला खूप आवडेल. आणि तिने असं सांगितलं की तिला चॉकलेट्स खूप आवडते. चॉकलेट्स आवडतात. कुठली डिश तिला करायला आवडते गौरीला? डिश तिला काय झालं हसायला? फारच बेसिक डिशेस आहेत एवढ्याच येतात. खूप तिला बेसिक डिश येतात. स्वयंपाक येत नाही अजून. कसं शिकणार आहे ती सासूबाईंकडनं शिकेल. आता त्याला कुठला पदार्थ सगळ्यात जास्ती करायला आवडतो? त्याची खूप इच्छा आहे. इथपर्यंत त्याचं उत्तर आहे पण तो सांगू शकत नाही माझ्यामुळे. त्याच्या डोळ्यात त्याचं उत्तर दिसतंय की अगं हे वाच आणि सांग की कांदा भजी मला आवडतात करायला. त्याला कांदा भजी करायला खूप आवडतील. आणि तिला कांदे पोहे. कांदा हा कॉमन आहे. बर आता पुढे काय प्लॅन्स आहेत तुमचे? आम्ही आता लगेच चाललोय फिरायला. सिंगापूर, थायलंड, मलेशिया. चला मग मी माझ्यामुळे उशीर नाही होत ना? येस. जरा तरी म्हणू तरी नको. नाही पण आम्ही जाणारच नाही होत. मी उत्तम इथनं पोट भरल्याशिवाय मी अजिबात ठाकूरांच्या घरातून जाणार नाही. आणि आमचे प्रेक्षक अजिबात चॅनल बदलत नाही जोपर्यंत त्यांना रेसिपी कळत नाही. मग आपण आता किचन कडे जाऊयात. आवडेल ना तुम्हाला नवीन रेसिपीज करायला? ती गौरी आपल्यासोबत आहे. आता आपल्याला रेसिपी करायची. काय कुठली रेसिपी आहे? आपण चीज फ्लॉवर सूप आज ट्राय करणार आहोत. फ्लॉवरची भाजी नॉर्मली आवडत नाही कोणाला त्यामुळे म्हणून. बरं म्हणून त्याच्यात चीज घातलं की ती आवडेल. बरं घरात कुणाला आवडते ही सगळ्यात जास्त? छोटीच माझी पुतणी श्रेया, तिला फारच आवडली. वा वा वा. म्हणजे एकत्र कुटुंबात आल्यापासून पुतणीपासून सगळ्यांचा विचार. अगं हे दिवस फक्त नवऱ्याचा विचार करण्याचे असतात असं मला वाटतं. अनुभव अजिबात नाहीये. बरोबर आहे ना? तो मनातल्या मनात चालू आहे. बरं चला कुठली भाजी म्हणालीस? फ्लॉवर. हो चीज फ्लॉवर सूप. चीज फ्लॉवर सूप. मग याच्यासाठी काय साहित्य लागतं आम्हाला सांगा. फ्लॉवर, मैदा, दूध, बटर, चीज, तिखट, मसाला क्यूब्स, काळे मिरपूड आणि मीठ. चीज फ्लॉवर सूप साठी लागणारं साहित्य तू आता मला सांगितलंस. आता आपण कृती करूया. सुरुवातीला आपण फ्लॉवर शिजवून घेऊयात. बरं त्याच्यासाठी काय आधी पाणी टाकायला लागतं? हा त्याच्यासाठी आधी पॅन मध्ये बरं किती घालायचं? फ्लॉवर घालूयात आपण. फ्लॉवर साधारण भिजेल. किती वेळ लागतो साधारण शिजायला? साधारण 15-20 मिनिटं आपण शिजवून ठेवूयात. सुरी वगैरे इन्सर्ट करून बघता येईल म्हणजे शिजला आहे की नाही. 15-20 मिनिटांनी साधारण बघूयात. बरं बरं आता हे शिजेपर्यंत मला जरा सांग
मग तिकडचं तुझं छान छोटं कुटुंब आणि इकडचं हे असं छान एकत्र कुटुंब, मग खूप फरक वाटतो का ग लग्न होऊन आल्यावर? हा फरक तर आहेच, म्हणजे कारण जॉईंट फॅमिलीमध्ये राहायची आधीपासून सवय नव्हती, पण सगळे खूपच छान आहेत, प्रेमळ आणि मनमिळाऊ, त्यामुळे सगळ्यांनी छान मला ऍडजस्ट करायला मदत करतायत मी बेसिकली. सो फॉर एक्झाम्पल असं एखादं काही झालं असेल किंवा आधी त्याच्या आधी मला असं विचारायला आवडेल की तिकडची एखादी गोष्ट जी तुला इकडे करता येत नाही, मी असं म्हणत नाही की तुला ती आवडत नाही किंवा असं नाही, पण एक करावीच लागते इकडे आल्यावर, असं कुठली? नाही अजून काही नाही असं स्पेसिफिक, असं काही नाही, इथे काही कंपल्शन वगैरे असं काही नाही. म्हणजे आम्हाला एक अशीच तुझ्यासारखी नवीन लग्न झालेली नवरी म्हणाली की माझ्या माहेरी मी 10 वाजेपर्यंत झोपायचं, इकडे मला खूप लवकर उठायला लागतं, तर तसं काय होतं? नाही इथे उलट आहे अजिबात, उलट तिथे असताना लवकर उठायचे, आता इथे सुट्टी आहे त्यामुळे आराम चाललाय मस्त, त्यामुळे आरामात उठते आणि आराम म्हणजे तुझी कामं बाकीची मंडळी बरीच करतात. येस, घरी सगळं क्या बात आहे, थोडक्यात तू एन्जॉय करतेस ना, कम्प्लीट, सगळ्यात जास्त महत्वाचं. मला वाटतं आता हे छान शिजलंय फ्लॉवर, आता काय करायचं? आता आपण याची फ्लॉवरची मिक्सरवर पेस्ट करून घेऊया. चला मग आपण आता या शिजवून घेतलेल्या फ्लॉवरची छान पेस्ट करून घेऊया. आपण जे फ्लॉवर शिजवून घेतले होते त्याची मिक्सर मध्ये पेस्ट केली. आता पुढे काय करायचं? आपण याच्या पुढे व्हाईट सॉस करणार आहोत. बरं, तर सुरुवातीला आपण बटर घेऊयात. बटर मेल्ट साधारण व्हायला लागल्यावर आपण त्याच्यात मैदा घालणार आहोत. बरं, मैदा किती लागतो? मैदा आणि बटर आपण इक्वल प्रपोर्शन मध्ये घेतलेले आहे. बरं, ठीक. त्याच्यानंतर आणि मैदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. बरं, हा भाजून घेतलाय मैदा? नाही, भाजून घ्यायचा आहे त्याच्यातच, त्याचा कलर चेंज नाही होणार एवढे फक्त आपल्याला काळजी घ्यायची. तसं थोडं बटर आणि मैदा छान मिक्स करत करत भाजून घ्यायचं. येस. बरं, आता हे भाजून झालंय. येस. आता काय करायचंय? आता याच्यात आपण गरम करून घेतलेलं दूध आणि पाणी हे पण इक्वल प्रपोर्शन मध्ये घेतलेलं आहे. 2 कप दूध आणि 2 कप पाणी. बरं, हे 2 कप दूध आणि 2 कप पाणी आपण गरम करून घेतलं, उकळून घेतलेलं आहे. बरं, ते आता आपण याच्यात घालायचं आहे. किती लागणार? हे फक्त आता दूध आपण जेव्हा घालतो तेव्हा कंटिन्युअस हलवत राहायचं, याच्यात गुठळ्या नको व्हायला. अच्छा, बरं बरं, ठीक आहे, आपल्याला घ्यायला लागते. किती वेळ आपण असं छान एकत्र करायचं? हे सगळं मिक्स होईपर्यंत आपण छान कन्सिस्टन्सी एकत्र कॉन्स्टंट झाली पाहिजे, गाठी होऊ द्यायचं नाही तेवढीच काळजी घ्यायची. बरं, आता किती काय करायचं? आता झालेलं आहे. आता आपण ह्याच्यात काळी मिरपूड घालून घेऊयात. बरं, अजून थोडीशी टेस्ट प्रमाणे. आता ते मसाला क्यूब्स घालायचे. आता मीठ घालूयात आपण चवीला. बरं, म्हणजे मसाला क्यूब्स आणि मिरपूड छान मिक्स झाल्यानंतर मीठ आणि अंदाज चवीप्रमाणे बस, कारण आपण चीज पण घालणार आहोत आणि बटर आणि चीज दोन्ही मध्ये थोडंसं मीठ असतं. हो, त्यामुळे त्यात चीज पण मिक्स करून घेऊयात आपण. सगळं लागेल. येस. आता आपण जी पेस्ट करून घेतली आहे फ्लॉवरची ती याच्यात ऍड करणार आहोत. बरं, आता ही फ्लॉवरची पेस्ट आपण जी केली आहे ती घालूया. थोडी लागेल ना? आता हे परत छान मिक्स करून घ्यायचं. आपण थोडंसं पाणी याच्यात घालूयात. बरं, याप्रमाणे थोडंसं मिरपूड आणि मीठ पण आपण ऍड करूया. बरं, परत एकदा. पुढे इतनी आणि तिखट आपण गार्निश करायला फक्त ते. म्हणजे आता हे ऑलमोस्ट तयार आहे फ्लॉवरचं सूप. एक फक्त आपण उकळी आणणार आहोत त्याच्यात की आपलं ऑलमोस्ट सूप रेडी. वा, मग आता हे छान पातळ झाले, त्याला आपण वाफवायला ठेवूया उकळी यायला. ह्याला किती वेळ लागतो उकळी यायला? 10 ते 15 मिनिटं साधारण सूपाला उकळी येईल. ओके, मग त्याच्यानंतर चीज फ्लॉवर सूप तयार होईल. वा, मग आता हे सूप तुम्ही पटकन घरी ट्राय करा, पण त्या लिहून घ्या पटकन साहित्य आणि कृती. चीज कॉलीफ्लॉवर सूप बनवण्यासाठी लागणारे साहित्य: फ्लॉवर, बटर, मैदा, दूध, मिरपूड, मसाला क्यूब, मीठ, चीज आणि तिखट. कृती: प्रथम कढईमध्ये पाणी घालून त्यामध्ये फ्लॉवर वाफवून घ्यावा आणि वाफवलेल्या फ्लॉवरची मिक्सरमधून पेस्ट करून घ्यावी. कढईमध्ये बटर गरम करून त्यामध्ये मैदा भाजून घ्यावा. भाजलेल्या मैद्यामध्ये गरम केलेलं दूध, मिरपूड, मसाला क्यूब, मीठ आणि चीज घालून व्हाईट सॉस तयार करावा. या व्हाईट सॉस मध्ये फ्लॉवरची पेस्ट, पाणी आणि लाल तिखट घालून उकळवून सूप सर्व्ह करावं. चीज फ्लॉवर सूप तयार आहे. येस. ह्याच्या आधी कधी हे ट्राय केलं होतं? नाही, इथे पहिल्यांदा हेच ट्राय केलेलं आहे. म्हणजे या घरात आल्यानंतर हीच पहिली डिश तू आता ट्राय केलीस? बरं, चला मग आता ही तुम्ही पण ट्राय करून पहा. नंतर आपण आता स्वप्नीलकडे पण जाऊयात. शुभमंगल सावधान नुकतंच झालं तुमचं. हो. तेव्हापासून काही रेसिपी ट्राय केली होती? नाही. ह्याच्या आधी थोडंफार घरी करत होतो मी. थोडं थोडं एकदम छोटे छोटे पदार्थ. बरं, ठीक आहे. आता हा कुठला पदार्थ आहे?
हा आपण ओल्या हरभऱ्याचे कटलेट करतोय. ओल्या हरभऱ्याचे कटलेट. हो. ही रेसिपी पाठ केली का येते तुला? नाही, येते, थोडीफार येते, शिकलो होतो मी. बर. मग आता ओल्या हरभऱ्यांच्या कटलेटसाठी काय साहित्य लागतं ते आम्हाला सांगा. शिजवलेले ओले हरभरे, उकडून स्मॅश केलेला बटाटा, त्यानंतर ब्रेड क्रम्स, कोथिंबीर, आलं लसूण मिरची पेस्ट, कॉर्नफ्लॉवर आणि मीठ. ओल्या हरभऱ्यांच्या कटलेटसाठी लागणारं साहित्य तू आता आम्हाला सांगितलं. हो. आता आपण कृतीकडे वळूया. हो. येस. तयार. हो. आधी काय करायचंय? आधी आपण ओले हरभरे जे उकडून घेतले होते क्रश करून, ते आपण पहिल्यांदा बाउलमध्ये घेतो. ओके. उकडून आणि क्रश करून घेतो. हो. येस. बर. आता आपण उकडलेले किसलेले बटाटे ते आपण टाकणार आहोत. बरं. आणि हे जेवढे आपण हरभरे घेतले तितकंच बटाट्याचं प्रमाण का? हो, अंदाजे. बरं. 1 वाटी आपण उकडलेले हरभरे घेतले क्रश केलेले आणि 1 वाटी बटाटा. बरं. आता आपण ब्रेडचे जे स्लायसेस आहेत ते आपण पाण्यातनं काढून घेणार आहोत आणि असं ते पिळून घेणार आहोत. बरं. ठीक आहे. म्हणजे जास्त ओलं होणार नाही ते. बरं. ठीक आहे. ते असं घट्ट आपण पिळून घेतलेले. घट्ट पिळून म्हणजे त्याचे तुकडे झाले तरी चालतील? हो. येस. ते आपण क्रशच करणार आहे नंतर सगळं. किती लागतात हे ब्रेड? 1 वाटी साधारण. 1 वाटी. हो. म्हणजे 7-8. येस. बर. आपण हे ब्रेडचे पीसेस छान पिळून घेतले पाण्यात. हेही ज्यात टाकले. आता काय करायचं? आता बाकीच्या गोष्टी आपल्याला ऍड करायच्या आहेत. बरं. आधी आपण कॉर्न फ्लॉवर टाकणार आहोत. बरं. ते किती लागतं मला सांग. ती पूर्ण वाटी टाकली तरी चालेल. बरं. पुरे? हो. येस. आता लसूण, आलं आणि मिरची याची पेस्ट केलेली आपण. किती लागणार आहे? ही पूर्ण टाकली तरी चालेल. तिखट होईल? नाही, होईल. बरोबर प्रोपोर्शन मध्ये. ओके. मिरचीची पेस्ट पण घातली. हो. पुढे? आता मीठ आपण चवीप्रमाणे ऍड करणार आहोत. बरं. चवीप्रमाणे तू मिरची घातलीस, मीठ तुझ्या चवीप्रमाणे साधारण 1 स्पून साधारण घ्यायचं आहे. बरं. कोथिंबीर आपण थोडीशी हे करून घेऊ, टाकून घेऊ त्याच्यावरती. आता हे सगळं आपल्याला एकत्र करून कालवण करायचं त्याचं. बरं. तर ते आपण करून घेऊया. करा. चालेल. मला सांग की जबाबदारी वगैरे वाढते का रे खूप? थोडी वाढते. थोडी वाढते? हो. काय कधी जाणवलं तुला असं? लग्न झाल्यावर. म्हणूनच लग्नाच्याच दिवशी. म्हणजे शुभमंगल सावधान असं म्हटलं की जबाबदारी वाढली. नाही, ते गुरुजी सांगतात ना की असं हे करा, मग ते प्रत्येक पद्धत असते सांगताना की याचा अर्थ काय, त्याचा अर्थ काय, मग ते सांगताना मग आपल्याला असं वाटतं की जबाबदारी थोडीशी वाढली आपली. चला, म्हणजे एक तर कन्फर्म की तुझ्या लग्नात जे कोणी गुरुजी आले होते त्यांनी व्यवस्थित लग्न लावलं, म्हणजे असं धड उरकलं नाहीये. हे आता छान मिक्स झालंय. हो. आता आपल्याला हार्ट शेप मध्ये एक कटलेट करायचंय. हो. आपण वाटेल त्या शेप मध्ये करू शकतो ना. हो. आता नवीन लग्न झाले म्हणून हार्ट शेप मध्ये. बरोबर ना? हो. चला, मग आपण आता छान कटलेट तयार करून घेऊया. हे आपल्याला आता ब्रेड क्रम्स आहेत ना, त्याच्यामध्ये हे जस्ट टिप करून आपल्याला सोडायचे. हे बदामाच्या आकाराचं. हो. दिल शेप. हे आपले आता तयार झालेले आहेत. आपण आता तेलामध्ये सोडणार आहोत. सावकाश, तेल खूप गरम आहे. हो. बरं, आता हे तळायला किती वेळ लागतो? 5 मिनिटं. लाल कलर यायला पाहिजे त्याला. ओके. आणि असेच आपल्याला बाकीचंही करून घ्यायचं. हो. येस. म्हणजे तयार होतात लगेच. फॅन्टॅस्टिक. चला, मग आता तुम्ही पटकन लिहून घ्या ओल्या हरभऱ्यांच्या कटलेटसाठी लागणारं साहित्य आणि कृती. ओल्या हरभऱ्याचे कटलेट्स बनवण्यासाठी लागणारे साहित्य: ओले हरभरे, उकडून कुस्करलेले बटाटे, ब्रेडच्या स्लायसेस, कॉर्नफ्लॉवर, लसूण, आलं मिरचीची पेस्ट, मीठ, कोथिंबीर आणि ब्रेड क्रम्स. कृती: प्रथम एका बाउलमध्ये उकडलेल्या ओल्या हरभऱ्यांची भरड घेऊन त्यामध्ये उकडून किसलेले बटाटे, पाण्यात भिजवून पिळून घेतलेल्या ब्रेडच्या स्लायसेस, कॉर्नफ्लॉवर, लसूण, आलं मिरचीची पेस्ट, मीठ आणि कोथिंबीर घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. या मिश्रणाचे कटलेट्स करून ते ब्रेड क्रम्स मध्ये घोळवावेत आणि डीप फ्राय करून घ्यावेत.
स्वप्नील आणि गौरीच्या घरात आजचा आपण आम्ही सारे खवय्ये शुभमंगल सावधानचा भाग छान एन्जॉय केला आणि मी तर केला. तुम्ही केलात का? हो, एकदम खूप छान वाटलं, कारण नवीन लग्न झाल्यावर असं काहीतरी नवीन रेसिपीज करायला मिळालं त्याबद्दल खूप आम्ही आभारी आहोत झी मराठीचे. तुम्ही लग्न नवीन केल्याबद्दल आम्ही आभारी आहोत, कारण आम्हाला तुमच्या घरी येता आलं. पण आता तुमचा हा संसार हे सगळं नवीन नवीन छान छान असंच फुलत जावं आणि तुम्ही ज्या काही रेसिपीज आमच्या प्रेक्षकांना करून दाखवल्यात त्या सगळ्याबद्दल झी मराठीकडनं तुम्हाला ही प्रेमाची भेटवस्तू. थँक्यू. तुम्ही दोघेही एकत्र खूप छान दिसता, खूप छान हसता, असेच छान आनंदात राहा, मस्त एन्जॉय करा लाईफ. चला, मागचा भाग तुम्हाला कसा वाटला तेही आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा पत्ता आहे आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. आम्ही सारे खवय्ये शुभमंगल सावधानचा आजचा हा भाग पुण्यात ठाकूरांच्या घरी छान रंगला. आणि आता आपल्यासोबत आहेत नवीन लग्न झालेलं हे छान जोडपं. एरवी मुलींना आम्ही नाव घ्यायला सांगतो सासू सासऱ्यांच्या समोर मुद्दाम, पण आम्हाला असं कळलं की तू छान गातेस, आम्हाला तू गाऊन जर दाखवलंस तर आम्हाला खूप बरं वाटेल. चालेल ना रे तुला? हो, चालेल. वा, पटकन. फुलले रे क्षण माझे फुलले रे मेहंदीने हो शकुनांच्या मेहंदीने सजले रे क्षण माझे सजले रे. वा, क्या बात आहे. छान छान छान. सगळ्यात आधी तुझ्या नवऱ्याने टाळ्या वाजवल्या, मग बाकीच्यांना वाजवल्या. बरं चला, आता तू पटकन नाव घे गौरीचं. जाईजुईचा वेल पसरला दाट, गौरीशी बांधली जीवनाची गाठ. बजावत आली. वा वा, खूप छान. ही बांधलेली गाठ आणि हे फुललेले क्षण असेच खूप बहरत जावत. आमच्या सगळ्या टीमकडनं तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा. आणि आता आम्ही मुद्द्याकडे वळतो, म्हणजेच ताव मारतो छान. तुम्ही निरोप घ्या, पुढच्या भागात भेटा. तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ राहा, पाहत राहा आम्ही सारे खवय्ये शुभमंगल सावधान. नव्या नव्या चवी ढवी विसरल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवेचे पंगत किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने खात रहावे, खावे आणि पहिल्यांदा आपण काय बनवणार म्हणाली? मक्याचे पोहे. मक्याचे पोहे. तर दुसरी रेसिपी काय आपली? पनीर ग्रीन लाका.